चला पाहूया मे आणि जूनमध्ये कोणती पिकं आपल्याला मालामाल करू शकतात. मे जूनमधलं सर्वात मोठं आव्हान आहे म्हणजे उन्हाळा आणि येणारा पावसाळा यांचं नियोजन महत्वाचं आहे. म्हणजे पेरणीच्या आधीच बियाणं, खतं आणि कीटकनाशकं सगळं तयार पाहिजे. सुरुवात करूया अशा पिकांपासून जी कमी वेळेत जास्त नफा देतात, अगदी या हंगामासाठी परफेक्ट. पहिलं पीक आहे कोथिंबीर. खूप फायदेशीर आणि एकदम झटपट वाढणारं. सर्वात मोठा फायदा, काढणीला लवकर येते आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला भावही चांगला मिळतो. दुसरं पीक आहे मेथी. ही पालेभाजी तर अजूनच कमी वेळात तयार होते. विचार करा, फक्त 3 आठवड्यात काढणी म्हणजे लगेच पैसा हातात येतो. आता वळूया काही महत्त्वाच्या भाजीपाला पिकांकडे जी या हंगामात भरघोस नफा देतात. स्वीट कॉर्न हे पीक दुहेरी उत्पन्नाची एक जबरदस्त संधी आहे. म्हणजे कणसं विकून तर पैसे मिळतीलच, पण ताटांपासून मुरघासही तयार होतो. आणि हे बघा, चांगल्या उत्पादनासाठी ह्या काही टॉपच्या जाती आहेत. पुढचं पीक टोमॅटो. उन्हाळ्यात थोडं अवघड आहे, पण नियोजन केलं तर खूप फायदेशीर ठरू शकतं. अगदी कमीत कमी 300 रुपये कॅरेटचा भाव मिळाला तरीही चांगला परतावा नक्कीच मिळतो. इथे बघा, फ्लावर, मिरची आणि कोबी या प्रत्येकाचा काढणीचा काळ वेगळा आहे. चला आता बघूया आणखी काही फायदेशीर पर्याय. यातही चांगला पैसा आहे. चवळी, गवार, वाटाणा प्रत्येक शेंगभाजीचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. कुणाचा खर्च कमी तर कुणाचं उत्पन्न स्थिर. वांगी आणि झेंडू हे सुद्धा चांगले पर्याय आहेत. बाजारात यांना नेहमीच मागणी असते. पण लक्षात ठेवा, फक्त पीक निवडून चालणार नाही, योग्य नियोजन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर यशासाठी ह्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. योग्य पीक, चांगलं बियाणं आणि वेळेवर खत-औषधं. म्हणजे खरी गोष्ट काय आहे, उन्हाळा आणि पावसाळा या दोन्हीचं नियोजन हेच नफ्याचं गणित आहे. मग आता प्रश्न हा आहे की या दमदार पर्यायांमधून या हंगामासाठी कोणतं पीक निवडणार.